सुरुवातीला काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहरासह घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणामधील पाणी साठा वाढल्यामुळे गोदावरी नदीपात्रात तब्बल 4236 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली। परिणामी नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंड परिसरात पूरस्थिती निर्माण झालेली असून नदीकाठावरील मंदिरं सध्या पाण्याखाली गेली आहेत। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहरासह घाटमाथा परिसरामध्ये कोसळत असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून आता 3165 क्युसेकचा विसर्ग हा रामकुंड परिसरामध्ये सोडण्यात आलेला आहे। आणि आपण आता त्याच रामकुंड परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। पाण्याचा इंडिकेटर म्हणून समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि या ठिकाणचे जवळपासचे सर्व मंदिरं या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे। खरं तर याच ठिकाणी दशक्रिया विधी देखील करण्यात येते। राज्यभरातून असतील किंवा देशभरातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक हे दशक्रिया विधी करण्यासाठी येत असतात, परंतु या ठिकाणी ते शहर देखील आता पाण्याखाली गेल्याचं आपल्याला दिसून येते। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर काही वेळापूर्वीच 3 जण रेस्क्यू या ठिकाणी अग्निशामक दलातर्फे करण्यात आलेलं आहे। प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की सर्वांनी सतर्क राहावे, काळजी घ्यावी, परंतु असं जरी असलं तरी काही नागरिक हे हुल्लडबाजी करत पाण्यात देखील जाण्याचा प्रयत्न करत असतात। त्यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था देखील आता या ठिकाणी नाशिक पोलिसांची असेल किंवा नाशिक महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। गंगापूर धरणातून या ठिकाणी काल रात्री 500 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला होता आणि आता त्याच्यात वाढ करून आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास 3165 क्युसेकचा विसर्ग आता गोदावरी पात्रामध्ये सोडण्यात येतोय। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।